त्यांनी क्विक ऍक्शन घेतली. 1 तासाच्या आत काही वाहनं पकडली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुष्काळी भागाचे पालकमंत्री होता हा जिल्हा तुम्हाला मिळाला, पण या जिल्ह्यामध्ये एक सरंजामशाही पद्धत आहे. राजरोस होणे, मुरुम उपसा केला जातो, वाळूचा उपसा केला जातो. कलेक्टर इथं आहेत, एसपी साहेब इथे आहेत. मी त्यांच्यासमोर हे बोलतोय की महसूल तर बोलतो, परंतु आज महिला अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचं जे धरिष्ठ दाखवलं जातं ह्याला ठेचून काढला पाहिजे. पालकमंत्री बोलत आहे, देवा आहे, तुम्ही आहे, तुमच्या बरोबर मी 34 वर्ष राहिलेलो आहे. चुकून मला स्वतःला घ्यायला लागले, तुम्हालाही माहिती आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. ऐका, मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. ऐका, असू दे ना, बाळासाहेबांचा सैनिक आहे. आणि हे सण होत नाही. आम्ही आमदार म्हणून ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी 50 गावा टिकतो म्हणून आज ऐका आमची व्यथा आहे का 50 गावा टिकवत बीडपेक्षा भयानक चित्र आमच्या मोठ तालुक्यात. आणि लोकांनी 1.25 लाख मतं दिले. तुम्हाला माहिती आहे, एक राजवट संपून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. हे धंदे कुठे तर बंद झाले पाहिजे. अभिनंदन करतो. मी त्याला सांगितलं तरी पण आपण स्वतः एसपी कलेक्टर साहेबांना बसून त्या गोष्टीला आळा घातला. आज एक महिला अधिकाऱ्यावर झालं. या अगोदर मी 2 वर्षामध्ये कित्येक अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्याची एकच विनंती, मला लाल तुमची डिप्युटेशन होती, माझ्या आई त्यावेळेची विषय म्हणून एकच यांचा विषय होतो. मी जातो लगेच क्लिअर. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की भारतच्या बाबतीतला विषय क्लिअर आहे. मी कलेक्टर महोदयांना एसपी सीपी सगळ्यांना बोललेलो आहे आणि त्या संदर्भात आता ही मीटिंग झाल्यावर किंवा 1-2 दिवसात मी पुन्हा बसतोय आणि आता मी बोलल्यावर आपल्याला कारवाई दिसेल. चर्चा नको करायला, कोणाला सावध करून आता झाले जातं हे सगळे. पण ठीक आहे, आपण बघाल. आमचा एक शेवटचा भोसे प्रादेशिक योजना, आमची 40 गावची पिण्याच्या पाण्याची योजना आहे. आता मुलांना जायचं आहे. आपण एक शेवटची